गोंदिया जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालय तिरोडा येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अनोख्या पद्धतीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भजन गायन करीत दिंडी काढण्यात आली। शेतकरी कर्जमाफी, सोलर पंप, शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी अशा विविध 13 मागण्यांना धरून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, वनिता भांडारकर, पंचायत समिती सदस्यासह प्रहार कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्रींना तिरोडा तहसीलदार यांना निवेदन दिले। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भजन गायन दिंडी तहसील कार्यालय परिसरात काढण्यात आली होती। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आज तिरोडा तहसील येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या करिता माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत जिल्ह्यातील आणि राज्य लेवलच्या काही मागण्या घेऊन महाराष्ट्रामध्ये आदरणीय बच्चूभाऊ कडू 1 तारीख ते 9 तारखेपर्यंत पायदळ मोर्चा मेळघाटमध्ये करीत आहेत। त्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून आज गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यामध्ये प्रहार संघटना, शेतकरी आणि गुरुदेव सेवा भजन मंडळाचे कार्यकर्ते यांनी भजन दिंडीचा गायन करून सरकारला आठवण करून देण्याकरता हा आंदोलन आज करण्यात येत आहे। यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव आणि इतर 13-14 मागण्या धरून हा आज आंदोलन करण्यात आला। यामध्ये सरकारने आगाह करण्यात येत आहे की ह्या संपूर्ण मागण्या तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।